कोल्हापूर कोर्टात एका आरोपीनं धिंगाणा घातल्याची घटना समोर आली आहे। खून प्रकरणी कोर्टानं जन्मठेप सुनावतात संतप्त आरोपीनं चक्क जिल्हा सत्र न्यायालयातल्या संगणकाची तोडफोड केली। केवळ एवढंच नव्हे तर त्यानं न्यायाधीश आणि माध्यम प्रतिनिधींना असभ्य भाषा वापरली। भुदरगड तालुक्यात 2015 मध्ये दारू पिण्याच्या कारणावरून संदीप माळीनं मेंढपाळ बाबूराव पाटील याचा खून केला होता। या प्रकरणी झालेल्या सुनावणी दरम्यान हा प्रकार घडला। सांगा त्याला ए अरे ये त्याला सांगा त्याला ए अरे ये त्याला सांगा त्याला ए अरे ये। या गुन्ह्यामध्ये कोर्टाने त्याला दोषी धरलं। त्यामध्ये आरोपीला विचारलं की तुला या गुन्ह्यामध्ये दोषी धरलेला आहे, तुला 2 शिक्षा होऊ शकतात, एक तर जन्मठेप आणि किंवा फाशीची शिक्षा, तुला याबद्दल काय सांगायचं असं मत कोर्टाने विचारलं असता त्यानं उर्मटपणे मला फाशी शिक्षा द्या असं म्हणून दंगा केला आणि असभ्य वर्तन कोर्टात केलं।